राज्य उत्पादन शुल्क विभागानं पोलादपूर तालुक्यातील दिविल या गावांमध्ये मोठी कारवाई केली आहे। सुमारे 6 लाख रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलाय। त्याचबरोबर गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक, अलिबाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे 56 बॉक्स विदेशी दारू सापडलेली आहे। आरोपी रुपेश मोरे राहणार दिविल याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलं असून 2 आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे, अधीक्षक रवी किरण कोल्हे, विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानं राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक रश्मीन समळे, प्रसाद दाते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती पोकळे, निलेश नाईक, जवान रिंकेश धुळे, कल्याणी ठाकूर, रचना मोहिते, सुनील घन, रणजित माकोडे यांच्या टीमनं ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। आमचे आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डायरेक्टर साहेब पी सुर्वे, आयुक्त राजेश देशमुख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार साहेब आणि पोलीस साहेब SP रायगडच्या माध्यमातून आम्हाला एक खबर मिळाली होती। काल साधारणतः संध्याकाळी 11च्या सुमारास की दिविल येथे एक इसम याचा परदेशी बनावटीच्या म्हणजे आपल्या गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून तो विक्री करत आहे। त्या अनुषंगाने आम्ही स्टाफ सर्व एकत्र महाड आणि मराठी पथकाचा सर्व एकत्रित स्टाफने तिथं 2 राहत्या घरांवरती छापा मारला असता विविध महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध ब्रँडचा एकूण 55 बॉक्स साठा मिळून आला। त्याची अंदाजे किंमत जवळजवळ 6 लाख रुपये इतकी झालेली आहे। 1 इसमास अटक केली असून 2 संशयित आरोपी फरार आहेत।